त्यामुळे मुंबईचे आणि आणखी काही अपडेट आले ते अपडेट आपण घेऊयात। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 104 मध्ये भाजपचे प्रकाश गंगाधरे विजयी झालेले आहेत। मीरा भाईंदरमध्ये भाजप 32 जागांवरती आघाडीवर आहे। इथे सुद्धा युती झालेली नाही, त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळते। जळगावमध्ये 75 पैकी 42 जागांवरती भाजपची आघाडी आपल्याला दिसते आहे। अहिल्यानगरमध्ये एका प्रभागात एमआयएमचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत। अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुसंडी मारली आहे। 20 जागांवरती त्यांनी विजय मिळवलेला आहे आणि एमआयएमच्या विजयानंतर फेर मतमोजणीची मागणी सुद्धा केली जाते अहिल्यानगरमध्ये। अश्विन, खरं एमआयएमच्या विजयानंतर भाजपने आता फेर मतमोजणीची मागणी केलेली आहे, त्यामुळे बघावं लागेल आता येणाऱ्या काळामध्ये नेमका काय निर्णय होतो। एकाच प्रभागात एमआयएमचे 3 उमेदवार अहिल्यानगरात जिंकलेले आहेत आणि भाजपने आता फेर मतमोजणीची मागणी केलेली आहे। मी समर खडस यांच्याकडे जाईन या संदर्भात। एमआयएम समर खडसजी, आता जो परफॉर्मन्स एमआयएमचा दिसतोय आणि त्यास ओवेसींनी ताकद लावलेली होती या संदर्भात, आणि आता जो काही गोष्टी आपल्या समोर येतात, खास करून आता जे निकाल आपल्या समोर येतात, आपलं काय अनालिसिस आहे? एमआयएम कुठे दिसतंय? आता आपण बघतोय तिकडे फेर मतमोजणीची मागणी झालेली आहे भाजपच्या वतीने। मुंबईमध्ये का? कुठे? नाही, मुंबईत नाही, मुंबईच्या बाहेर आहे तो प्रभाग, अहिल्यानगर। हे अहिल्यानगर मधला अहिल्यानगरमधली अपडेट आहे। एमआयएम चांगलं करता आहे। संभाजीनगरमध्ये देखील सायझेबल त्यांनी आघाडी घेतलेली होती। कसं आहे की म्हणजे जो पर्याय आहे त्यांच्या पुढे, तो पर्याय आता म्हणजे एक काँग्रेस हा पर्याय त्यांच्या पुढे होता, दुसरा शिवसेना उभाटा हा पर्याय होता। आता काँग्रेस ही इतकी गलित गात्र झालेला पक्ष आहे आणि या अशा ह्याच्यामध्ये म्हणजे आता ठाण्यामध्ये सुद्धा जे 4-5 एमआयएम दिसत आहेत ना, याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने जो म्हणजे खूप जोर लावला, तर त्या जोर म्हणजे त्याच्यामुळे जी मतं, जी मुस्लिम समाजाची जी शरद पवार गटाकडे जाणारी मतं होती ती एमआयएमकडे गेली, कारण ती अजित पवारांकडे गेली नाहीत। कारण अजित पवार जिंकून आले तरी पुन्हा या महायुतीलाच ते सपोर्ट करणार हे क्लिअर आहे, कारण ते काय सरकारमधनं बाहेर पडलेलं नाही। तर या द्विधा मनस्थितीमध्ये मला असं वाटतं की एमआयएमचा सर, मी आपल्याला थोडंसं थांबवते, कारण मुंबईमध्ये महायुतीनं 100 गाठलेली आहे। 114चं बहुमत आहे मुंबई महानगरपालिकेसाठी। बहुमताची मॅजिक फिगर जी आहे ती 114ची आहे, पण आता 102 जागांवरती महायुतीची घौडदौड आपल्याला पाहायला मिळते। ठाकरे 55, मनसे 8, काँग्रेस 9, राष्ट्रवादी 1 आणि इतर 5, पण महायुतीनं मुंबईमध्ये 100 गाठली आहे। बहुमताच्या आकड्यापासून केवळ काही जागा भाजप 80, शिवसेना 22। आपण भाजपची एक छोटी प्रतिक्रिया घेऊयात। म्हणजे भाजप गेल्या वेळेला 82 जागांवरती निवडणूक जिंकलेला होता, सध्या 80 जागांची आघाडीवर आहे। आज आत्ता आपल्याला जे हे निकाल दिसत आहेत 80-80च्या पेक्षा पुढे अजून निश्चितपणे जातील, आणि मला पूर्ण विश्वास आहे की दोन्ही मिळून 130चा आकडा आपण म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असे दोन्ही मिळून क्रॉस करतील। 130 पार जाणार आपण असं त्यांना कॉन्फिडन्स आहे। 130 पारचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे। भाजप 80, शिवसेना 22 जागा, ठाकरे 55 जागा, मनसे 8, काँग्रेस 9, राष्ट्रवादी 1, इतर 5 अशी मुंबईची सध्याची परिस्थिती आहे। मुंबईचं सध्याचं चित्र आहे। अश्विन, पुन्हा एकदा बॅटल ग्राउंड, एक प्रकारे राजकीय बॅटल ग्राउंड आपल्याला म्हणावं लागेल, आणि जिथे मुंबईचं हे चित्र आपण पाहतोय, जवळपास 80 जागांचे कल आपल्या हाती आले। त्यापैकी बरेचसे निकाल सुद्धा आहेत। भाजप 80, शिवसेना 22, राष्ट्रवादी 1, काँग्रेस 9, ठाकरे 55 आणि मनसे 8 मुंबईचे चित्र। अश्विन, खरं आहे, त्यामुळे आता जवळपास 27 आणि 20 म्हणजे 47 कल राहिलेत, 180 कल समोर आलेले आहेत। मॅजिक फिगर आपण म्हणतो 114, आणि आताच्या घडीला 100 पार गेलेली आहे महायुती। त्यामुळे महायुती आता मॅजिक फिगरच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसते। ठाकरे 55, मनसे 8, काँग्रेस 9, राष्ट्रवादी 1, इतर 5। मुंबईतलं हे चित्र 180 जागांचं आता समोर येते। कल किंवा आघाडी ही सध्याच्या घडीला, आणि ज्याच्यामध्ये अर्थातच मोठा पक्ष ठरतोय भाजप। 80 ठिकाणी भाजप आघाडीवर, शिवसेना 22 ठिकाणी, ठाकरे 55, मनसे 8। तेव्हा महायुतीने मुंबईमध्ये 100 पार केलेली आहे। तर ठिकठिकाणी वेगवेगळ्या महापालिकांमध्ये देखील त्यांना पहिल्या कलांमध्ये आघाडी घेतलेली आहे। आणि तब्बल 9 वर्षांनी पार पडलेल्या निवडणुका आहेत, त्यामुळे स्थानिक पातळीवरचे इमोशन सुद्धा
आपल्याला तितके स्ट्रॉंग पाहायला मिळत आहेत. मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर क्रमांक 1चा पक्ष हा भाजप आहे, क्रमांक 2चा पक्ष ठाकरेंची शिवसेना आहे, क्रमांक 3चा पक्ष हा एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे आणि त्याखालोखाल मग मनसे आणि इतर पक्ष असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अश्विन, सध्याच्या घडीला महायुती सत्तेच्या दिशेने जाताना दिसते, काय म्हणाल आपण? ठाकरेंना धक्का आहे? आघाडीवर आहेत ना, अजून निवडून आलेले नाही आहेत. आणि ते मुंबईचं जे काय पॅटर्न आहे ते तुम्हाला सांगतो. 87 वॉर्ड राहून गेलं सांगायला तुम्हाला, कारण इतर सगळं चालू होतं. तिथनं पूजा माडेश्वर हे निवडून आलेले आहेत. तिथे भारतीय जनता पक्षाचा स्ट्रॉंग उमेदवार होता महेश पारकर, पण भारतीय जनता पक्षाच्या महेश पारकरला तिथल्या पारंपरिक मतदारांनी नाकारलेलं आहे. त्यांनीच जे काय मराठी माणसाच्या आणि मुंबईकर जनतेच्या मनातलं जे काय मॉडेल आहे ना ते स्पष्टपणे क्लिअर होत आहे. 100 पार केलेली आहे भाजपनं आणि महायुतीनं. ठाकरेंसाठी याचा अर्थ काय? आत्ताचा जो सगळा कल आहे तो विचारात घेता भाजप आणि शिवसेना युती जे 80 आणि 22 हा जर कल घेता तर ज्या जागांचे निकाल आघाडी आहे किंवा जाहीर व्हायचं आहे तर मला वाटतं यांची वाटचाल जी आहे महायुतीची ही सत्तेच्या वाटचालीने असं म्हणायला काय सत्तेची वाटचाल तुम्हाला वाटते? ठाकरेंसाठी अर्थ काय? मला असं वाटतं ठाकरेंना आता एकच वाटत असणार की जुलैमध्ये आपण एकत्र आलो त्यानंतर आपण 7 महिने का वाया घालवले. ते जर वाया गेले नसते तर बहुतेक एखाद्या वेळेला वेगळा पण रिझल्ट असा किंवा आणखीन ते टफ झालं असतं. तो विचार त्यांच्या मनात नक्की आता असणार. मोमेंटम घालवला कुठेतरी. अगदी बरोबर आहे. बल्लाळ म्हणतात ते बरोबर आहे की ते आधीच एकत्र यायला हवं, याच्या आधी यायला पाहिजे. जुलैमध्ये ती घोषणा झाली की राज ठाकरेंनी मुलाखत दिली आणि ते आत्ता एकत्र आले. हा वेळ जर घालवला नसता ही आणखीन चांगले रिझल्ट त्यांना आले असते. पण तरीसुद्धा आता या सगळ्या परिस्थितीमध्ये ठाकरे ब्रँड संपला असं जे म्हणत होते त्यांनी 50 पर्यंत 55 पर्यंत चांगला स्कोर केलेला आहे. याच्यामुळे उद्धव ठाकरे अभिनंदनास पात्र आहेत आणि राज ठाकरे सुद्धा. नाही, त्यामध्ये आपल्याला आदित्य ठाकरेंचं पण नाव घ्यावं लागेल. त्याच्या परवाचं भाषण जे होतं ते अत्यंत अनपेक्षितरित्या खूप चांगलं भाषण होतं. त्यांच्याबद्दलचे सगळे पूर्वग्रह जे असतील ते लोकांचे बदलले असल्याची मला खात्री खूप आहे. जणांची गॅरंटी नव्हती की ठाकरे 50 पर्यंत तरी जातील की नाही. ती त्यांना पण नव्हती ठाकरे स्वतःला, ती पण नसेल त्यांना स्वतः. पण नाही, मला असं नाही वाटत. ठाकरेंना ती गॅरंटी होती आणि मी तुम्हाला आधीपासूनच तेच म्हणत होतो की जो मराठी इथला टक्का आहे म्हणजे साधारण 40% मराठी आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्रॅक्शन येतात. त्यातले साधारण 25 ते 28% मतांवरती या ठाकरेंची जादू चालते. त्यातली मेजर मतं ही त्यांना मिळालेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतं असताना काही ठिकाणी मग इतर समाज असतो, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, अशांनी त्यांना मतदान केलं. बरोबर, वोट डिव्हिजन आपल्याला बघावं लागेल. त्याच्यामुळे जर काँग्रेस ठाकरे हे एकत्र येऊन लढले असते तर खूप फरक पडला असता. आणि काँग्रेस का नाही लढली, काँग्रेसच्या नेतृत्वाला विचारायला पाहिजे त्याच्यात त्यांचा काय डाव होता. सावंत सध्या बोलतात. पुन्हा जाऊयात आपण. माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आहे. ज्या दिवसाची मी वाट बघतो, एवढे 4 वर्ष 3.5-4 वर्ष मी झटत होतो. माझी एकच शपथ होती, सरवणकरांचं नाव या दादर माहीम मधून प्रभादेवीमध्ये फुसायचा होता आणि तो शेवटचा अस्त्र होता, त्याला फुसलाय. 5 वाजता 1 पिढ्यावर राहिले त्याला पण फुसणार. पहिल्यांदा वडिलांचा पराभव, आता मुलाचा पराभव झालेला आहे. महेश सावंत यांची जादू प्रभादेवी दादर माहीममध्ये चाललेली आहे. महेश सावंत हा सर्वसामान्यांसाठी झटला आणि तो आयुष्यभर झटत राहणार. हे फक्त बिल्डर लॉबीचे दलाल होते, त्यांना लोकांनी दाबून टाकलंय. अनेक आरोप तुमच्यावरती करण्यात आले होते. आताच्या लढाईमध्ये मराठीचा विजय झालाय का? मराठी आणि मराठी सगळ्या प्रभादेवीच्या तमाम जनतेने विजय केला, तमाम जनतेने. तर सदा सरवणकर यांच्या विरोधात म्हणजे यांच्या विरोधात महेश सावंत यांची लढाई या प्रभागामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली. समाधान सरवणकर यांचा पराभव झाला आणि अर्थातच तो सरवणकरांसाठी आणि शिंदेंसाठी सुद्धा मोठा धक्का आहे. जळगावमध्ये 75 पैकी 42 जागांवरती अश्विन भाजपची आघाडी पाहायला मिळते. खरं, जळगावात 33 जागी शिंदेच्या शिवसेनेने देखील आघाडी घेतलेली आहे. तर मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 200 मध्ये ठाकरेंच्या सेनेच्या उर्मिला पांचाळ हे जिंकलेले आहेत. पिंपरी चिंचवड भाजप 70, शिवसेना 6 जागी आघाडीवर. भाजपने एक मोठा लीड घेतलेला आहे, 70 जागी आघाडीवर. पुण्यात भाजप 54, सेना 2, राष्ट्रवादी 7 ठिकाणी आघाडीवर. तर पुणे, पिंपरी चिंचवड बहुतेक सर्व ठिकाणी भाजपने आघाडी घेतलेली आहे. नागपूरमध्ये सर्व 151 जागांचे कल हाती आलेत. 102 जागी शतक पार भाजप, 102 जागी भाजप आघाडीवर. तर नवी मुंबईत भाजपची एक हाती सत्ता आलेली आहे. 70 जागी भाजपने आघाडी मिळवली आहे. शिवसेना 25,
त्यामुळे भाजपने नवी मुंबई ही जिंकलेली आहे. नवी मुंबईमध्ये 70 जागी आघाडी मिळवली आहे. तर मुंबईमधले काही निकाल देखील आपल्या समोर येत आहेत. 80-22, 55-8 असं सध्याचं चित्र आहे. कल किंवा आघाडी 180 टोटल आहे आपल्याकडे. काँग्रेस 9, राष्ट्रवादी 1, इतर 5 अशी स्थिती आहे. आणि आपण अश्विन जसं मगाशी म्हणत होतो की या निवडणुका स्थानिक निवडणुका असल्या तरी राज्यव्यापी परिणाम या निवडणुकीचे कसे दिसतील. आपण माझ्या मते राष्ट्रवादीपासून सुरुवात करूयात की या निकालानंतर परिणाम कसे पाहायला मिळतील, खास करून MVAच्या गोटातनं. राज्यातलं चित्र जर लक्षात घेतलं तर या निकालानंतर मवियाच्या दृष्टिकोनातनं इथून पुढची वाटचाल कशी असणार आहे? मवियाच्या दृष्टिकोनातून इथून वाटचाल ही कठीण असणार आहे, मान्यच करावं लागेल. पण ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, हा ज्या त्या उमेदवाराचा संपर्क, ज्या त्या उमेदवाराची त्या त्या प्रभागातली परिस्थिती याच्यावरती हा निवडणूक असते. ही राज्य लेवलची निवडणूक नसते, ही स्थानिक लेवलच्या स्थानिक प्रश्नांच्या वरती निवडणूक असते. आणि त्याच्यामुळे ह्याचा अर्थ लगेच असा होत नाही की राज्यात महाविकास आघाडी संपली किंवा काय संपलं, असं होत नाही. हा स्थानिक लेवलच्या उमेदवार आहेत, निवडणूक आहेत. खरं. एक छोटी कमेंट तुमची आणि मग पुढे नाही, त्यांचं म्हणणं बरोबर आहे की एरवी महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या वैयक्तिक त्या उमेदवार आहे. पण आपण जर पूर्ण प्रचार जर बघितला सगळ्याच ठिकाणी तर स्टेट लेवलवरती हा प्रचार गेलेला होता. आणि त्याच्यामुळे राज्य लेवलच्या पद्धतीने ही एक मेसेज याच्यामध्ये लोकांना एक होतं की बाबा आपल्या प्रभागात जर विकास करायचा असेल तर आपल्या शहरातही तीच सत्ता असली पाहिजे जी राज्यामध्ये आहे. ठीक आहे. मराठी वोट्सचं जे कन्सॉलिडेशन आपल्याला या दादर माहीम पट्ट्यात पाहायला मिळत आहे त्याबद्दल आपण एक छोटीशी कमेंट घेऊयात आणि ओव्हरऑल राज्यातल्या सगळ्या निकालांबद्दल. एकूणच देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष यांनी निवडणुकीपूर्वी जी मांडणी केली होती, मग ते फोडाफोडीचं राजकारण असेल किंवा पक्षात येणाऱ्यांचं स्वागत आणि प्रचंड म्हणजे पडद्यामागं आणि पडद्यासमोर जे नियोजन भारतीय जनता पक्षानं केलं होतं त्याचं रिझल्ट आता मुंबईसह राज्यात आपण पाहतोय असं म्हणायला हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीनंतर 2 पवारांचं काय होणार, ते एकत्र येणार की नाही, ठाकरे ब्रँडचं काय. तर ठाकरे ब्रँड हा ब्रँड म्हणून चंद्रकांत पाटील सध्या बोलतात. थोडंसं थांबवते मी आपल्याला. चंद्रकांत पाटील सध्या बोलतात. हिंदी में बात करते हैं ना. प्राथमिक ट्रेंड नहीं, अब मिड ट्रेंड शुरू हो गए. अब मिड ट्रेंड से यह दिखता है कि अब ये ट्रेंड बहुत स्पीडली आगे ही जाएगा. इसमें अब पीछे जाने की कोई संभावना नहीं है. तो पुणे के बारे में यदि 125 तक हम गए तो किसी को आश्चर्य नहीं होना चाहिए. हम तो थोड़े कॉन्जर्वेटिव थे कि 100 क्रॉस करे, 106 क्रॉस करे, फिर लग रहा था 115 क्रॉस करे. तो अभी जो ट्रेंड है उसमें शायद 125 भी क्रॉस कर पाएंगे. मुंबई में वही स्थिति है. मैं तो कल आप सबको ये कह रहा था कि एक दूसरे दोस्तों से आप बेट लगाइए कि मुंबई 90-40 मिलकर 130 जाएगी. तो वो भी 138-139 से आगे जा रही है. पिंपरी में तो पूरा वन वे चल रहा है. कोल्हापुर में वही चल रहा है, सांगली में वही चल रहा है, इचलगंज में वही चल रहा है. सांगली में थोड़ा बीच में जिसको कहे कि थोड़ा. आणि एक मोठी बातमी आहे ती म्हणजे मुंबईमध्ये बहुमताचा आकडा महायुतीनं गाठलेला आहे. 114चं बहुमत आहे. 114ची मॅजिक फिगर आहे आणि मुंबईमध्ये महायुतीनं हा बहुमताचा आकडा गाठलेला आहे. भाजप 92 आणि शिंदेची शिवसेना 26 या दोघांनी मिळून निवडणूक लढवलेली होती. आणि आता कल अश्विन आतापर्यंत समोर आले, ज्यामध्ये भाजप 92, शिवसेना 26, उद्धव ठाकरे 60, मनसे 9, काँग्रेस 12, राष्ट्रवादी 3, इतर 8 असं सध्याचं चित्र आहे. 227 जागांवरती मतमोजणी होते, ज्यापैकी 210 जागांचे कल हाती आले आहेत.
ठाण्याचे 2 नेते अश्विन आपल्या सोबत आहेत. ठाण्याचं चित्र अजून क्लिअर नाहीये, पण मुंबईबद्दल दोघांची कमेंट आपण खरं आपण घेऊया. सध्याच्या घडीला तरी तुमची सत्ता येताना दिसते मुंबईमध्ये. महापौर अजूनही तुम्ही म्हणणार महायुतीचा की भाजपचा? आता नाही, महापौर हा महायुतीचा असंच मी म्हणेन, कारण निर्णय हा झालेला आहे आणि त्याच्यामुळे भाजपचा महापौर बसत असताना महायुतीचाच तो महापौर असेल याच्याबद्दल काही दुमत नाही. पण आपण बघितलं की 130पेक्षा मी मगाशी पण म्हटलं होतं आणि 130पेक्षा पुढे जाताना चित्र आपल्याला स्पष्ट थोडंसं दिसतं. थांबूया. अमरावतीत वाद सुरू आहे काहीतरी, आपण अमरावतीत जाऊ. थोडंसं थांबूया. तुम्ही एका ठिकाणी प्रतिनिधी हजर नसताना काढून कशी काय सुरू केली? कशी काय सुरू केली? मग आम्ही उमेदवार नाही आमचे. अरे आम्ही मूर्ख आहे का रे? आम्हाला विचारायला गेलेले आहे. आवाज कमी कर. आवाज कमी कर. हे कमी नाहीये. शांत राहा. विनाकारण अमरावतीमध्ये भाजप आणि ठाकरेंची शिवसेना यांची प्रतिनिधींसोबत त्यांच्या प्रतिनिधींची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. अश्विनी, कमेंट आपण पूर्ण एक छोटी करूया. कमेंट आपण घेऊया. सध्याच्या घडीला जे चित्र आपल्याला दिसतंय मुंबईमधलं, खास करून महायुती आता सत्ता स्थापनेच्या दिशेने गेलेली आहे, म्हणजे बहुमताचा आकडा पार केला त्याने. हो, दिसतंय. आपल्या माध्यमातून आम्ही तेच पाहतोय. जवळपास 70 ते 80 जर काँग्रेसचाही आकडा मिळवला आणि इतरांमध्ये समाजवादी पक्ष आहे तर त्याचे 3 ते 4 जागा समाजवादीच्या आहेत. जवळपास हा आकडा 90च्या आसपास पोहोचतो आमचा सुद्धा आकडा, पण तो सत्तेपर्यंत जाताना दिसत नाही. अजूनही आपल्या माध्यमातून दिसते 17 जागांची कौल अजून येणं बाकी आहे, पण तरी सुद्धा तो आकडा 103, 104, 105 पर्यंत पोहोचतोय. पाहूयात ना काय घडतंय. अजूनही शेवटचे आकडे येऊ द्यात. शेवटी काय असेल काय नसेल, पुढच्या फेऱ्या मागच्या फेऱ्या कोण किती पुढे मागे येते पाहूयात. पण मराठी माणूस शिवसेनेच्या मनसेच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. मी अजूनही सांगतो, हे 60, 70, 80, 90 जे आलेले आहेत ना, हे यश आहे मराठी माणसाचे. हे यश नाकारता येणार नाहीये कुठे. पण तो पूर्णपणे राहिला नाही ना, तेही दिसलं ना. सत्ता मिळावी इतपत तो राहिला नाही ठाकरेंच्या बाजूने. आता कसं आहे बघा, आता हे प्रत्येकाने आपापलं आकलन करावं. खरं तर आज हा आवाज होता मराठी माणसाचा. ही एकत्र येऊन साथ घातली होती, साथ घातली होती मराठी माणसासाठी एकत्र यावं. तरीही सुद्धा अजूनही मनातल्या आशा हरलेल्या नाहीये. 227 पर्यंत आहे. काही वेळेस ते आकडे पुढे मागे चाललेले आहेत. 114ची मॅजिक फिगर आहे, पण ते आकडे पुढे मागे अजूनही होऊ शकतात. मला वाटतं विजय उमेदवारांचे आकडे हे 30-35च्या पुढे गेलेले नाहीत अजूनही. पाहूयात नेमकं काय घडतंय, जे काही असेल. हो, फॉर द बेस्ट. हेच विचारायचंय की काँग्रेस आणि ही सगळी मंडळी म्हणजे MVAची मंडळी एकत्र लढली असती तर या आकड्यात आपल्याला काही बदल दिसू शकला असता का? मला याच्यापेक्षा असं म्हणायचं की जसं आपण म्हणतो राजकारणात जरदारला कसं काय अर्थ नाही, परंतु तुम्ही जर शिवसेना आणि मनसे यांची केली तर ती भाजपपेक्षा जास्ती आहे. म्हणजे मराठी माणसाचं जे पोलरायझेशन झालं, मराठी मतांचं बंद आहे बहुधा. मी हा माईक घेऊन तुमच्याकडे येते. हा माईक बंद आहे बहुधा. हा माईक घेऊन येते मी आपल्याकडे. हा घ्या. आपण जरतरला राजकारणात तशी फारशी काही किंमत नसते, परंतु जर आपण जरतरचाच विचार केला तर तुम्हाला दुसरं पण एक कॉम्बिनेशन असं दिसतं की शिवसेना, UBT आणि मनसे आणि मग मराठीच मतांचा जर विचार केला तर ती 95 होतात. म्हणजे मुंबईत अजूनही मराठी माणसाचा जो काही से आहे तो आहे हे याच्यावरनं सिद्ध होतं. आता तो पोलरायझेशन झालं. हा, ते पोलरायझेशन झालं डेफिनेटली. परंतु त्याच्यामुळे जो ठाकरे ब्रँड वगैरे जो काही सुरुवातीपासून जी चर्चा होती, तर मला असं वाटतं की तो सुद्धा कुठेतरी अजून आहे. हे सुद्धा एका अर्थाने ते सिद्ध होत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठीचा मुद्दा जो होता किंवा अदानी वगैरे जे मुद्दे होते, याच्यात UBT आणि मनसेने बऱ्यापैकी वेळ घालवला. ते खरं म्हटलं तर नॉन इश्यू. हो, वेळ गेला हे तर खरं आहे. एकीकडे आपण मराठी हा नॉन इश्यू नव्हता. अदानी हा नॉन इश्यू असू शकत नाही. त्यावेळी त्यांनी जे प्रेझेंटेशन केलं त्याच्यानंतर जी रिॲक्शन आली ना ती खूप वेगळी होती. त्याने खूप बऱ्यापैकी चित्र बदललं. मला ना थोडंसं दवेनं विचारायचं. दवे, हिंदू महासभेचं तुम्ही हे आहात, हिंदुत्वावर बऱ्याच गोष्टी भाजपने हे केलं. तुमचं काय तिथे तुम्ही लढलात किती ठिकाणी, काय तुमचं आलं तिकडे? हिंदू महासभा म्हणून विचारताय का? हिंदू महासभा 55 वर्षांनंतर पहिल्यांदा जिवंत झाली. आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून नगारा नावाचं एकच चिन्ह मिळालं. आम्ही 19 उमेदवार अधिकृत नगारा म्हणून उभे केले. ही पहिली वस्तुस्थिती. आता दुसरा तुमचा प्रश्न होता हिंदुत्वाचा किंवा ओहंतरीत. आता ठाकरेंचं 60 आले म्हणून विजय मानण्याचा ठाकरेंची ताकद कमी झाली हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे असं मला वाटतं. मनापासून सांगत आहे. आपण ठाकरे ब्रँड राहिला म्हणतो, पण तो नक्की कमी झालेला आहे. नाही, आले खूप झाले आपलं मत असू शकतं. जर उद्धव साहेबांचं व्यक्तिगत मत विचारलं तर निश्चित याच्यावर समाधानी नसतील.
तर मला असं वाटतं ठाकरेंनी संधी घालवली सुद्धा, मुंबईपुरतेच फक्त मर्यादित राहणं आणि मुंबईतसुद्धा भाजपने केलेल्या नॅरेटिव्हबरोबर फरफटत जाणं, याच्याशिवाय वेगळं काही हा घडलं मुद्दा नाही. इथे विचारात घ्यावा लागेल, कारण ठाकरे मुंबईपुरते मर्यादित राहिले. ठाकरेंच्या इतर महानगरपालिकांमध्ये पण सत्ता होती, छत्रपती संभाजीनगर आणि इतर ठाकरे कुठेच दिसले नाहीत. नाशिकमध्ये त्यांनी एक सभा घेतली. मी येते आपल्याकडे परत. हा मुद्दा घेऊन पण आपण जाऊयात की मुंबई महानगरपालिकेवर कॉन्सन्ट्रेशन नक्की झालं, पण मुंबई पाठोपाठ इतर महानगरपालिकांचं काय? खरंय, दुसरीकडे दुर्लक्ष झालं त्यामुळे असं अजिबात म्हणता येणार नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव साहेबांची सभा झालेली आहे, ठाण्यामध्ये सभा झालेली आहे, नाशिकमध्ये सभा झालेली आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सर्वत्र आपला प्रचार केलेला आहे. यश अपयश हा नंतरचा भाग. शेवटी मी कालही एका प्रेसमध्ये बोलताना सांगितलं, ते भगवंताच्या हातात आहे, मायबाप जनतेच्या हातात आहे. जे काही असेल ते समोर आहे, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही फक्त मुंबईवर फोकस केला आणि मुंबईच. आता भगवंत आणि देवामध्ये काही वेगळा अर्थ असेल तर ते त्या वरिष्ठांनी आम्हाला सांगावं. भगवंतामध्ये आणि देवामध्ये आता भेद व्हायला लागले असतील तर काय म्हणावं आता याच्यामध्ये. भगवंत आणि देव हे दोन्ही माझ्या अर्थी समानार्थी शब्द आहेत. पण उद्धव साहेबांनी फक्त मुंबईकडे फोकस करण्यासाठी म्हणून बाकीच्या महानगरपालिकांकडे लक्ष दिले असं अजिबात नाहीये. हा एक भ्रम आहे, मी हे सांगतो. आणि जसं दवे साहेब म्हणाले की 60 येणं प्रवीण दरेकर बोलतात आपण. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया आपण घेणारच आहोत, पण काँग्रेसचे प्रतिनिधी सुद्धा अश्विन इथे आहेत, तर आपण त्यांना विचारू की मगाचा जो प्रश्न होता की एकत्रित लढले असते ते चित्र वेगळं असतं का मुंबई आणि सगळीकडे? नाही, जसं विश्लेषकांनी सांगितलं तसं जर तरला काही अर्थ नसतो. की आम्ही लढताना आम्हाला वाटत होतं की आम्ही चांगलं यश आम्हाला येईल, पण ठीक आहे, राजकारणात यश अपयश याच्यावरती फार चर्चा कारण आता बरंच निकाल आता हे झालेत निश्चित, म्हणजे कोण जिंकणार हे सिद्ध झालेलं आहे. पण मला असं वाटतंय की ठीक आहे, ते घडलं नसतं तर बरं झालं असतं असं म्हणायला हरकत नाही. पण आम्ही वेगळं लढलो, एका विशिष्ट परिस्थितीत काँग्रेस पक्षाला एकटं लढावं लागलं, हेही नाकारता येत नाही. आणखी काही अपडेट आपण बघूयात. 210 जागांचे निकाल मुंबईमधनं समोर आलेले आहेत आणि मुंबईमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष कलांच्या बाबतीत आतापर्यंत आपल्याला दिसतोय. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महायुतीला यश मिळालेलं आहे. महायुती बहुमताच्या जवळ पोहोचली आहे. 118 ही त्यांची सध्याची टोटल आहे, म्हणजे 114चं बहुमत आहे. मुंबईच्या अंधेरीमध्ये थोडासा वाद झालेला आहे. मुंबईमध्ये भाजप उमेदवाराच्या विजयावरती ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळतंय. प्रभाग क्रमांक 73 मध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे हे आमने सामने आलेले आहेत. पण सध्याची मुंबईची टॅली अशी आहे, भाजप 92, शिवसेना 26, ठाकरे 60, मनसे 9, काँग्रेस 12, राष्ट्रवादी 3 आणि इतर 8, म्हणजे शरदचंद्र पवारांची अजित पवारांची राष्ट्रवादी ही 3 जागांवरती आघाडीवर असल्याचं अश्विन चित्र आपल्याला दिसतंय. मुंबईच्या अंधेरीमध्ये काहीसा वाद आहे, तणाव आहे थोडासा. शिवसेना आणि भाजप यांचे कार्यकर्ते आमने सामने आले. खरंय, इकडे मुंबईमध्ये निकाल देखील काही हाती येत आहेत. प्रभाग क्रमांक 20 भाजपचे दीपक तावडे जिंकतायत. 126 मध्ये भाजपच्या अर्चना भालेराव जिंकतायत. त्यामुळे मुंबईमध्ये देखील निकाल समोर येतात. मीरा भाईंदर, प्रताप सरनाईकांनी खातं उघडलंय, 2 जागी आघाडी घेतली आहे. तर मुंबईमध्ये भाजप उमेदवाराच्या विजयावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप. अंधेरीमधली ही घटना आहे. प्रभाग क्रमांक 73 मधली भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे तिकडे काहीसा वाद निर्माण होतोय, कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत. मात्र सध्याच्या घडीला जर चित्र जसं आपण सांगतोय, महायुतीची सत्ता येते हे जवळपास आता आकडेवारी आपल्याला सांगते. तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे 69-70च्या घरात आहे. काँग्रेस आणि मित्रपक्ष 12, राष्ट्रवादी 3, इतर 8. तिकडे अकोल्यामध्ये अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार विजयी झाले आहेत. भाजपला धक्का हा पाहायला मिळतोय. चंद्रपुरात भाजप उमेदवार सुभाष कासनगोट्टुवार जिंकलेत, तर अकोल्यामध्ये माजी मंत्री रणजित पाटील यांच्या पुतण्याकडून भाजपचा पराभव. आणि नागपूरचं काय चित्र आहे? नागपूर मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंड आहे. नागपूर त्यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेचं. याच नागपूरमध्ये अश्विन काय चित्र दिसते आपण सांगूया. पुन्हा एकदा आपण ही टॅली फायर करायला सांगू. नागपूरचं चित्र सांगणारी 151 जागांची. खरंय, भाजप 102, तब्बल 102 जागी भाजप विजयी किंवा आघाडी. शिवसेना 2, राष्ट्रवादी 1, ठाकरे 1 आणि मनसे खातं उघडता आलं नाहीये. काँग्रेस 37, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अजूनही खातं उघडता आलं नाही, इतर 8. ही सध्याची स्थिती. नागपूरमध्ये थम्पिंग विक्ट्री भाजपची म्हणावी लागेल. 151 पैकी 102 जागी भाजपने बाजी मारलेली दिसते. पिंपरी चिंचवड सर्व कल हाती येतात. पिंपरी चिंचवडची देखील अपडेट. भाजपला बहुमत. नागपूर सर्व कल हाती, भाजपला बहुमत.
त्यामुळे भाजपा ठिकठिकाणी आता बहुमताकडे गेली आहे. दोन्ही मोठ्या मनपात कलांमध्ये भाजपाला बहुमत मिळते. चंद्रपूर भाजपा उमेदवार सुभाष कासनगोट्टूवार जिंकलेत. संभाजीनगर काय स्थिती आहे? संभाजीनगरमध्ये 165 कल जे आहेत ते समोर आले 115 पैकी, ज्याच्यामध्ये भाजप 23, ठाकरेंची शिवसेना 4, काँग्रेस 4, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि अजित पवार पक्ष दोघांनाही अजून खातं उघडता आलं नाही. इतर 20, ज्याच्यामध्ये मला वाटतं MIMचा देखील आकडा असणार तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये, तर MIM देखील तिकडे आहे. MIMचे काय आकडे आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बघावं लागेल. इतरांचा जो फिगर आहे तो 20 आहे. 115 पैकी 65 हा जो कलांचा आकडा आहे तो समोर आलाय. आणि तिथे पनवेलमध्ये भाजपनं सुद्धा आता जवळपास सत्ता स्थापनेच्या दिशेनं वाटचाल केली आहे. 24 जागांवरती भाजपचा विजय आघाडी आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 28 जागांवरती भाजपची आघाडी आहे. शिंदेची शिवसेना कुठेतरी इथे त्यांची पिछाड पाहायला मिळते. 18 जागांवरती त्यांची आघाडी. नवी मुंबई सुद्धा 67 जागांवरती भाजप पुढे आहे. 29 जागांवरती शिंदेची शिवसेना. तर सोलापूरमध्ये भाजपनं 54 जागांवरती मुसंडी मारलेली आहे आणि काँग्रेसला केवळ एका जागी आघाडी घेता आलेली आहे. रणजित पाटील माजी मंत्री अकोल्याचे, त्यांच्या पुतण्याचा पराभव झालाय आणि आता हळूहळू सेलिब्रेशनचे व्हिज्युअल सुद्धा समोर येऊ लागलेले आहेत. असंच एक विजयी सेलिब्रेशन आपण महाराष्ट्रभरातनं पाहतो. आणि बाकीच्या देखील आकडेवारी आपण बघायला लागते आपल्याला. मुंबई महानगराचा विचार केला तर पनवेलमध्ये भाजप 24, त्यासोबतच ठाण्यामध्ये भाजप 12, शिवसेना 24, 131 पैकी 52 कल हाती आले आहेत. ठाकरे आणि मनसे प्रत्येकी 1, कल्याण डोंबिवली 52 कल हाती आले आहेत. 28-18 भाजप आणि शिवसेना. तर नवी मुंबईत 67 ठिकाणी भाजपा विजयी किंवा आघाडी, शिवसेना 29. तेव्हा तिकडे नवी मुंबईमध्ये आता भाजप बाजी मारताना दिसतंय. इतरांच्या खात्यात अवघी 1 जागा. भिवंडी, त्यासोबतच मीरा भाईंदर भाजप 32, शिवसेना 2 अशी स्थिती. काँग्रेस 8 ठिकाणी, ठाकरेंची शिवसेना 1 ठिकाणी. परभणीत मेघना बोर्डीकरांना संजय जाधव यांचा मोठा धक्का पाहायला मिळतोय. तर चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवार सुभाष कासनगोट्टूवार जिंकतात. अकोल्यात माजी मंत्री रणजित पाटील यांच्या पुतण्याकडनं भाजपचा पराभव पाहायला मिळतो. 118-69 सध्याचं चित्र ज्ञानदा मुंबईमधलं. 92 भाजप, शिवसेना 26, ठाकरे 60, मनसे 9, त्यानंतर काँग्रेस आणि मित्रपक्ष 12, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 3, इतर 8 अशी सध्याची स्थिती. आणि हा विजयोत्सव दादर आणि परिसरातला मला वाटतं महेश सावंत इकडे विजयोत्सव करताना दिसत आहेत. ठिकठिकाणी आता विजयोत्सवाची दृश्य आपल्याकडे येत आहेत. पुण्यामध्ये देखील भाजपने मोठी आघाडी, 54 ठिकाणी आघाडी 69 पैकी, तर राष्ट्रवादीला 7 ठिकाणी आघाडी घेता आली आहे. काँग्रेस 4 ठिकाणी, शिवसेना 2, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 2. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 173 मध्ये शिल्पा केळुसकर विजयी झाल्या. या त्याच उमेदवार आहेत की ज्यांनी झेरॉक्स कॉपी भाजपच्या AB फॉर्मची जोडलेली होती आणि युतीमध्ये ही जागा सुटलेली होती ती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सुटलेली होती. पण शिल्पा केळुसकर ज्या भाजपच्या होत्या त्यांनी तो AB फॉर्म कायम ठेवला. निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज वैध सुद्धा केला आणि शिल्पा केळुसकरांचा विजय आपल्याला पाहायला मिळतो. लातूरमध्ये भाजप 17 तर काँग्रेस 3. काँग्रेसची एक मोठी आघाडी आपल्याला लातूरमध्ये पाहायला मिळते. लातूरबद्दल काँग्रेसची आपण एक छोटी प्रतिक्रिया घेऊयात. आणि संजय सरांनी जागा बदलली आहे त्यामुळे मी कन्फ्यूज झाले. सर, लातूरबद्दल तुमची एक छोटी कमेंट मला हवी होती. काँग्रेस 30, भाजप 17, लातूर. नाही, काँग्रेस तिथं लातूरमध्ये त्यांना तसं देशमुखांच्या विरोधात जी भाषा वापरली गेली प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे, त्याचा परिणाम निश्चितपणानं झाला. कारण लोक भावनिक झाली देशमुखांनी केलेलं काम आणि त्याचा फायदा उठवला त्यांनी. आणि अमित देशमुखनी बरोबर कुठं काय बोलायचं ते बोलून. पण मग अशाचं एक विधान म्हणजे विलासरावांचं विधान टोटली वेगळं होतं, ते वैयक्तिक होतं. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ते खोडून काढण्याचा प्रयत्नही केला, पण त्यात त्यांना यश आलेलं दिसत नाही. पण मग असंच एक विधान नांदेडमध्ये सुद्धा झालं होतं की 70 वर्षात नांदेडसाठी कोणी काही निधी वगैरे आणला नाही म्हणून. पण नांदेडमध्ये आपल्याला भाजपला फटका बसला दिसत नाहीये. नाही, त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा झाल्यात की सगळं पक्षीय राजकारण अशातला भाग नाही आहे. काही उमेदवार सुद्धा बघितले गेलेत त्या ठिकाणी. नांदेडमध्ये विशेषतः गटबाजी आणि हे जास्त होतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे पक्षीय राजकारण बोलता ते जास्त करून आता भावनिक जो प्रश्न होता ना तो लातूरमध्ये दिसतोय. तिथं तसा काही प्रकार नव्हता ना. बरोबर. आणि ही इंटरेस्टिंग लढत म्हणजे शिल्पा केळुसकरांचा जो वॉर्ड आहे ना ते इंटरेस्टिंग यासाठी म्हणावं लागेल. युतीत ऑफिशियली जागा कुणाला सुटली होती तर ती शिंदेना सुटलेली होती आणि तिथून यांनी एक प्रकारे बंडखोरी केली. तो डुप्लिकेट AB फॉर्म लावला जो मान्य झाला म्हणून त्या उमेदवारी त्यांनी लढवली, निवडणूक त्यांनी लढवली आणि ते विजयी सुद्धा झाल्यात. निरंजन डावकर यांना आपण याच्याबद्दल माहिती देऊयात. शिल्पा केळुसकरांचा जो वॉर्ड ज्यांनी भाजपची कलर झेरॉक्स जोडली होती त्यांच्या AB फॉर्मला, ओरिजिनल कॉपी नव्हती ती भाजपची,
आणि समोरच शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार, महायुतीची सीट आहे, शिंदे झालेत पराभूत आणि भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला. म्हणजे ही काय मैत्रीपूर्ण लढत वगैरे पण नव्हती, त्याच्यावर ही खूप वेगळी लढत ठरली त्याच्यामुळे मुंबईतली. भाजपचे उमेदवारांचा विजय हा ओव्हरऑल जर आपण सगळ्याकडे बघितलं ना तर तो निश्चितच होता. त्याचं कारणच ते होतं की आम्ही जी ही पूर्ण इलेक्शन होती ना याच्यामध्ये सातत्याने आम्ही विकासाच्या संदर्भात बोलत होतो. कुठेही भावनिक आवाहन न करता फक्त आणि फक्त या आपल्या शहराचा विकास जर आपल्याला करायचा असेल तर राज्यात जी सत्ता ज्या पक्षाची आहे स्वाभाविकपणे तीच आपल्या शहराचा विकास करू शकते. आणि हे लोकांना पटलं, कारण आपण बघितलं तर शहरी भागांमधलं लोकांचं हे मतांचा कल हा या दिशेने दिसतोय आणि त्यांचं प्रॅक्टिकल थिंकिंग याच्यामध्ये दिसून येतं. हो, एक छोटा प्रश्न मला इथे उपस्थित करायचा, तो म्हणजे ठाकरे बंधूंना पूर्णपणे नाकारलं असे आकड्यांवरनं आपल्याला म्हणता येणार नाही, पण पुण्यामध्ये पवारांना पूर्णपणे नाकारलेलं आहे. निश्चितच पुणे आणि पिंपरी चिंचवडमधलं जे अपयश आहे ते शरद पवारांची जी लिगसी पुणे जिल्ह्यातली होती त्याला धक्का लावणारं असं एकंदरीत निकाल आहेत असं म्हणायला पाहिजे. आणि आपण बघितलं असेल अनेक मुलाखतींमधून देवेंद्र फडणवीस देखील सांगत होते की आम्ही पुण्यात त्यांच्या विस्डमला धक्का लावलेला आहे आणि त्यामुळं तो धक्का ते आमच्या सोबत असले तरी. दोन्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांची कमेंट घेऊया. दोन्ही राष्ट्रवादीचे आपल्या सोबत आहेत. आनंद परांजपे सुद्धा आहेत, एक छोटी कमेंट घेऊया. आनंद परांजपेजी खूप अग्रेसिव्ह प्रचार केला होता अजित पवारांनी. मैत्रीपूर्ण लढत भिडत काही नसते असं म्हटलेलं होतं, थेट टीका केलेली होती आणि आता निकाल आपल्या समोर आहेत. असं आहे की नक्कीच पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निकालाचं आत्मपरीक्षण पक्षाला करावं लागेल. नवीन आलेला शहरी भागातील मतदार हा पक्षापासून डिस्कनेक्ट आहे का ह्याचं देखील आत्मपरीक्षण एस्पेशली 18 ते 25 वयोगटातील ह्याचं आत्मपरीक्षण या निकालावरनं करावं लागेल. कारण भारतीय जनता पार्टीबरोबर कडवी झुंज होईल अशी अपेक्षा होती पुणे किंवा पिंपरी चिंचवडमध्ये. 2017ला दोन्ही ठिकाणी महापौर हे भारतीय जनता पार्टीचे एक हाती सत्ता होती, त्याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न आम्ही केला, पूर्ण ताकदीनिशी पक्ष तिथे उतरला. पण ह्या निकालाचं आत्मचिंतन नक्कीच पक्षाला करावं लागेल. खरंय. दुसरी एक प्रतिक्रिया आपण घेऊया. जसं आता त्यांनी सांगितलं आत्मचिंतन करावं. पिंपरी चिंचवडमध्ये पण खरंय, पुणे आणि पिंपरी चिंचवड मधला हा निकाल. आपली कमेंट. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधला निकाल हा जसं आत्ता सांगितलं गेलं की लिगसी नाकारली गेली, तर तसं नाही आहे. लिगसी ही नाकारली गेलीच नाही. फक्त काय आहे, भाजप हा राष्ट्रवादीसमोर भाजप हा प्रचंड काय म्हणूया अत्याधुनिक शस्त्रास्त्र घेऊन मैदानात उतरला होता. तसं आमच्या दोन्ही पक्षांच्याकडे नव्हतं. पवारसाहेबांची ही लिगसी ही कंटिन्युटी आहे. आणि आता राहिला प्रश्न पुढं काय करायचं. सध्याची दृश्य सर थोडंसं थांबवते. सध्याची दृश्य ही शिवसेना भवना बाहेरची दृश्य आहेत. शिवसेना भवना बाहेर शिवसैनिकांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. एक एक विजयी उमेदवार शिवसेना भवनात याला सुरुवात झालेली आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हार्ट ऑफ मुंबई या सगळ्या परिसराला म्हटलं जातं. दादर माहीमचा, शिवाजी पार्कचा, वरळीचा हा सगळा परिसर. आणि दुसरा मुद्दा म्हणजे वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या भागातनं शिवसेनेचे ठाकरेंचे उमेदवार विजयी होणं हा एक कुठेतरी स्वाभिमानाचा आणि प्रेस्टिज मुद्दा बनला होता. जी मनसेची ताकद आपल्याला पाहायला मिळते अश्विन, ती सुद्धा मुंबईच्या याच भागात आहे. अमित ठाकरेंचा इथून पराभव झाला होता. त्यामुळे आता महापालिकेच्या निवडणुकीत तसं होऊ न देता उमेदवार विजयी होणं दोन्ही ठाकरेंसाठी अतिशय प्रतिष्ठेचं बनलेलं आणि ठाकरेंची तिथे जादू चालली आहे या सगळ्या पट्ट्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतंय. आपण मनसेच्या आकड्यांची सुद्धा चर्चा करूया, पण त्यापूर्वी अश्विन काही अपडेट आपण सांगूया. काही अपडेट येत आहेत. मुंबईत प्रभाग क्रमांक 72 मध्ये भाजपच्या विजयाला स्थगिती देण्यात आली आहे, कारण ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आक्षेप घेण्यात आलाय. ममता यादव भाजपच्या उमेदवार विजयी झालेल्या होत्या, मात्र ठाकरेंकडनं आक्षेप घेण्यात आला. प्रभाग क्रमांक 72 आहे जिकडे या विजयाला तात्पुरती स्थगिती मिळते आणि आता बघावं लागेल पुढे नेमका काय निकाल येतो. मात्र सध्याच्या घडीची अपडेट आहे त्यानुसार हा विजय जो आहे तो स्थगित करण्यात आला, विजयाला स्थगिती देण्यात आलेली आहे. आपण पुढे जाऊया मनसेची आकडेवारी घेऊन. ज्ञानदा, मला आपण ईशान देशमुख, आपले प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्या सोबत आहेत. आपण ईशानकडे जाऊया. ईशान, अपडेट देशील आपल्या प्रेक्षकांना? हो नक्कीच. आपण पाहिलं असेल तर वॉर्ड क्रमांक जो म्हणजे प्रभाग 72 आहे याला सध्या स्थितीमध्ये स्थगिती देण्यात आली आहे. भाजपच्या उमेदवार ममता यादव यांचा विजय झाला होता, तो कुठेतरी घोषित केला होता. पण त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने यावरती आक्षेप घेतला आणि पुन्हा एकदा फेर मतमोजणीची तिकडे मागणी केली आणि ही मागणी होत असतानाच तिकडे काहीसा गोंधळ झाला.
जी मतमोजणीची जो बॉक्स होता तिकडे तांत्रिक बिघाड झाला. यानंतर कुठेतरी या सर्व प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे आणि सद्यस्थितीत आता घोषणा करण्यात आली आहे की यावरती राज्य निवडणूक आयोग काय तो निर्णय घेईल. अच्छा, म्हणजे भाजपच्या विजयाला प्रभाग क्रमांक 72 मध्ये स्थगिती मिळालेली आहे. मनसेचा जो आकडा आहे 9 आकडा, म्हणजे तो ठाकरेंचा फेवरेट आकडा आहे अशी सतत चर्चा होते. 9 आकड्यावरती मनसे थांबलेली आहे. मी मनसेच्या बद्दल बोलायच्या अगोदर मला असं वाटतं एक शब्द जो मगाशी तुम्ही वापरला ना की पवारांची लेगसी, मला असं वाटतं पवारांची गुडविल एनकॅश करायला हे राहिले. पवारांचं जे काही गुडविल होतं त्या पट्ट्यात, आणि मला असं वाटतं शरद पवारांनी एकही सभा घेतली नाही तिथे. एखादी सभा जर झाली असती पुणे पिंपरी चिंचवड भागात तर चित्र थोडंसं आणखीन वेगळं असतं. ॲज फार ॲज मनसेचं तुम्ही म्हणताय की 9वर जाऊन थांबलेत, ॲक्च्युली त्यांना त्याच्यापेक्षा जास्ती अपेक्षा होती. परंतु मुळात सीट अरेंजमेंट जेव्हा झाली तेव्हाच त्यांनी शिवसेना आणि मनसेचं जे सीट अरेंजमेंट आहे त्यात मनसे एवढ्या कमी जागेवर थांबेल, कॉम्प्रोमाइज करेल असं वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना त्यांचं जे पार्टी ॲपरेटस आहे, जी काही यंत्रणा आहे ती, मला असं वाटतं की ती 9 जागेचं यश हे त्यांना चांगलं आहे. 140 मतदारसंघ असे आहे की ते मराठी बहुल आहे, त्यांचं निर्णायक मत असतं मुंबईत आणि ते टिकवलंय उद्धव ठाकरे. आणि मनसेनं कसं त्यांचं जेवढं आहे तेवढं त्यांना आधी सुद्धा मिळालेलंच होतं. फक्त 2-1 आल्याचा फायदा किती झाला तर तसं म्हटलं तर काही फायदा दिसत नाही. त्यांचं आहे तेवढं राहिले, ह्यांचे आहेत तेवढे सीटा राहिले आहेत. म्हणजे ठाकरे ब्रँड जो आहे तो तसाच आहे. मराठी बहुल जे वॉर्ड्स आहेत तिथलं जर आपल्याला डिटेल्स समजल्या तर मग आपल्याला ते म्हणता येईल की मराठी बहुल जो भाग आहे तो ठाकरे बंधूंनी सुरक्षित ठेवलेला आहे. बरं, आपण ते परंतु check तसं आपल्याकडे करायला आकडा हवा. अजून आलेला नाही. कारण लोकसभेला आणि विधानसभेला सुद्धा ठाकरेंना त्या मुंबईतल्या मराठी बहुल भागानं साथ दिलेली होती, आमदारकीच्या वेळेला सुद्धा आणि खासदारकीच्या वेळेला सुद्धा. नाही, यात 1-2 मुद्दे मला या ठिकाणी उपस्थित. मी नांदेडचं मगाशी म्हणालात की मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये अच्छा, रविराजा पराभूत झाल्यात, काँग्रेसमधनं भाजपात गेलेले रविराजा पराभूत झालेत. अपडेट देऊयात आणि पुढे जाऊयात. तर 70 वर्ष काँग्रेसनं नांदेडमध्ये काय केलं, नांदेडमध्ये आता अशोक चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते हे BJPमध्ये आलेले आहेत. तर मुख्यमंत्र्यांचा रोग हा त्या पक्षावर होता. बऱ्याच माध्यमांनी अशी टीका केली की घरचाच हा आहेर आहे, म्हणजे मुख्यमंत्र्यांचं बोलणं आहे. तर नांदेडला एक लक्षात घ्या, नांदेडला ज्या पद्धतीने अशोक चव्हाणांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं असेल तर ते पार्टीसाठी काम केलं असेल, BJPसाठी, आणि आपण काय आहोत हे दाखवायची संधी असल्यामुळे तिथे BJPला हे नाही मिळालं. दुसरं, जी चर्चा आत्ता पिंपरी चिंचवडच्या बंदरावर होते, पिंपरी चिंचवडमध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की दोन्ही नेते एकत्र आले, काका पुतण्या, पण कार्यकर्ते आलेत का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कार्यकर्ते खऱ्या अर्थानं एकत्र येऊन कार्यकर्त्यांनी काम केलं का, हाही एक मुद्दा आहे. आणि दुसरं असं की जो मनसेचा आत्ता आपण विषय काढला, तर मनसेबद्दल आपण असं म्हणूया की त्यांना जे अभिप्रेत होतं तेवढ्या सीट त्यांना मिळालेल्या आहेत, कारण त्यांनी घेतानाच सीट कमी घेतलेल्या आहेत. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे मुंबईचे जे आकडे आहेत ना, ह्याच्यामध्ये क्लिअर कट बेनिफिट भाजप आहे. भाजप गेल्या वेळेला 82 जागांवरती लढलेली, ती त्यांची स्वबळाची ताकद होती, कारण सगळे वेगळे लढले होते. ठाकरे वेगळे लढले होते, भाजप वेगळी लढलेली, काँग्रेस राष्ट्रवादी वेगवेगळे लढलेले होते. आता काय होत आहे, आता शिवसेना दुभंगलेली आहे. शिवसेनेच्या मतांमध्ये डिवाइड आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मनसेचं पण मॅजिक फार चाललंय असं नाही. काँग्रेस वंचितची पण जादू आपल्याला दिसत नाहीये. पण प्लसमध्ये कोण गेलंय तर प्लसमध्ये भाजप गेलेली आहे. 92 जागांवरती आपल्याला भाजपची आघाडी, म्हणजे 82चे 92 झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. गणेश नाईकांचा पुतण्या सागर नाईक यांचा विजय झालेला आहे. गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेना मोठा धक्का नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये दिलेला आहे. कल्याण डोंबिवलीचं काय चित्र, त्याआधी भाजप 68 जागांवरती नवी मुंबईत आघाडीवर आहे. त्याच्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका भाजपकडे येते हे स्पष्ट झालं. अश्विन, नवी मुंबईमध्ये त्यामुळे जे गणेश नाईकांनी म्हटलेलं होतं की आपण टांगा पलटी करू आणि घोडे गायब करून टाकू, तर सध्याच्या घडीला जो रिझल्ट आपल्या समोर आहे नवी मुंबईचा 68-28, भाजपाने 68 ठिकाणी विजय मिळवलाय आणि क्लीन स्वीप एक प्रकारे म्हणावं लागेल किंवा मोठी आघाडी म्हणावी लागेल. आणि शिवसेनेला मात्र 28 ठिकाणीच तिकडे आघाडी मिळवता आली सध्याची जी आकडेवारी आहे त्यानुसार. त्यामुळे नवी मुंबईमध्ये भाजप गणेश नाईक यांचं वर्चस्व. नाशिक भाजप बहुमताच्या जवळ 57 जागी आघाडी. मुंबई काँग्रेसमधनं भाजपात गेलेले रविराजा हे पराभूत होताना बघायला मिळतात. तर रविराजांचा पराभव. इचलकरंजीत सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपची सत्ता येते. अमरावतीत 87 पैकी 32 जागांचे कल हाती आले आहेत, तेव्हा अमरावतीमध्ये देखील 13 जागी काँग्रेस, 6 जागी भाजप विजयी झाली आहे.
तर 19 निकाल आपल्या हाती आलेले आहेत. इकडे मुंबईत प्रभाग क्रमांक 72 मध्ये मात्र काहीसा गोंधळाची स्थिती, कारण भाजपच्या विजयाला स्थगिती देण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने या निकालाला आक्षेप घेतला होता आणि त्यामुळे ही स्थगिती पाहायला मिळते. ठाणे प्रभाग 4 मध्ये भाजप 2 सेना 2. पुण्यात काँग्रेसचे रमेश बागवे यांचा मुलगा आणि सून दोघेही पराभूत झाले आहेत. काँग्रेसचे रमेश बागवे यांचा मुलगा आणि सून पराभूत होताना बघायला मिळतात. ठिकठिकाणचे कल निकाल वेगवेगळे वैयक्तिक आपण काय म्हणूया आता निकाल देखील समोर आलेले आहेत. आणि पिंपरी चिंचवडचं चित्र समोर आहे. भाजप 75, शिवसेना 10, राष्ट्रवादी 39, काँग्रेस 0, 128 एकूण जागा आहेत. मनसे 1, इतर 2. ठाकरेंना एकही जागा मिळवता आलेली नाही सध्या तरी. मात्र भाजप 75 ठिकाणी, शिवसेना 10 ठिकाणी, राष्ट्रवादी 39 ठिकाणी. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये एक मोठा विजय भाजपचा आणि ठिकठिकाणी आता विजयोत्सवाला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे खास करून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीसाठी निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली होती, पण भाजपनं तिथं बाजी मारलेली आहे. त्या पाठोपाठ नवी मुंबईमध्ये सुद्धा भाजपनं एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिलेला आहे. नागपूरमध्ये भाजपची स्वबळावरती सत्ता येते आहे. तेच चित्र आपल्याला इतर काही महानगरपालिकांमध्ये सुद्धा दिसतं आहे. पुण्यामध्ये भाजपची 54 जागांची आघाडी, शिवसेना 2 जागांची आघाडी घेतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचा पक्ष 2, इतरांनी खातेही उघडलेलं नाही आहे. भाजप 54, पुण्यामध्ये भाजपची 54 जागांची आघाडी आहे आणि राष्ट्रवादीची केवळ 7 जागांची आघाडी, काँग्रेसची 4 जागांची आघाडी. त्यामुळे दादांचं मॅजिक, दादांनी प्रचारावरती खूप जास्त भर दिला होता. एक प्रकारे दादा अडकल्याचं चित्रसुद्धा, अश्विन आपल्याला दादा अडकल्याचं चित्रसुद्धा पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळालेलं होतं. पण मुंबईकरांनी घराणेशाही नाकारली आहे. मुंबईकरांनी नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांना पराभूत केलंय. सदा सरवणकरांचा मुलगा समाधान सरवणकर हे सुद्धा पराभूत झालेले आहेत. रवींद्र वायकर शिवसेनेचे खासदार, त्यांची मुलगी दीप्ती वायकर यांचा पराभव झालाय. अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागलाय. राहुल शेवाळेंची वहिनी वैशाली शेवाळे यांचा सुद्धा पराभव झालाय. त्यामुळे मुंबईकरांनी घराणेशाही नाकारल्याचं चित्र आत्ताच्या निकालांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पण दोन्ही भाऊ ठाकरे बंधू एकत्र आले, पण ठाकरे बंधू एकत्र येऊन सुद्धा त्यांना सत्तेच्या जवळ मात्र अश्विन जाता आलेलं नाहीये. आणि याबद्दल आपण काही प्रतिक्रिया घेऊयात. आपल्याकडे शिवसेनेचे सुद्धा प्रतिनिधी आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येऊन पण सत्ता मिळाली का नाही, पण अर्थातच एक चांगला रिस्पेक्टेबल नंबर आपल्याला पाहायला मिळतोय, पण सत्ता ठाकरेंनी गमावलेली आहे. प्रतिक्रिया सत्तेच्या जवळ तरी नाही दिसत आहे सध्या तरी आकडे आपले पाहिल्यानंतर. जवळपास 90च्या आसपास अलायन्सचा मिळून आकडा जातोय. पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, जर भाजपच्या आलेल्या 92 जागांमध्ये तर जर तुम्ही पाहिलात उमेदवारांची जर नावं ज्यावेळेस तुमच्याकडे येतील, जवळपास 53 ठिकाणी तुम्हाला आडनावं ही मराठी मिळणार नाहीत. मी तुम्हाला आता सांगतो. आणि मागच्याही वेळेस 43 हा आकडा हा बिना मराठी आडनावांचा नव्हता. त्यांचे मतदार आहेतच ना, तेच अमराठी मी मतदार तुम्हाला आहेत सांगतोय. तुम्ही त्यांचे. मगाशी तुम्हाला प्रश्न विचारलात मराठी माणूस का आपला कमी पडला, तर कमी नाही पडलेला आहे. ज्या जागा 90 आलेल्या आहेत ना, संबंध मुंबईतला मराठी माणूस एकवटला, त्याने एकवटवून तो आकडा दिलेला आहे. पण आपण तेवढा आकडा गाठू शकलो नाही. अजूनही सांगतो 8 ते 10 ठिकाणी अजूनही 8 ते 10 ठिकाणी जागा वाढण्याच्या शक्यता आहेत. जवळपास संजय भोकरे सरांनी जो आकडा आहे तो जवळपास 70 ते संजय 75 भोकरे पर्यंत सरांनी जाऊ खूप शकतो. चांगली कमेंट केली आहे. संजय भोकरे सरांनी चांगली कमेंट केली भारतीय जनता पक्षानं विरोधी पक्ष ठेवायचाच नाही असं शिल्लक ठेवल्यानंतर आणि अगदी- कदाचित अगदी. हे एकत्र सुद्धा येऊ शकतील अगदी. आगामी काळात. अगदी काही सांगतायत. ते काहीतरी वेगळं म्हणतात. मी काय म्हणतोय, विरोधी पक्ष ठेवायचाच नाही भारतीय जनता पक्षाला. त्यामुळे कदाचित तुम्ही एकत्र सुद्धा याल उद्याच्या काळात. काही सांगता येत नाही. ते ठरवण्यात भाजपचं बघूया हे बाजूला धोरणच नेते आहे, बाजूला विरोधी नेते पक्ष ऑफर ठेवायचं देत आहेत का बघूया. नाही, असं नसतं. काही लोकांनी जे जनमत दिलेलं आहे त्या जनमताच्या दृष्टिकोनाने एकतर आपल्याला भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट बहुमत दिसतच आहे. याच्यामध्ये एक फक्त हे ठाणे प्रभाग 4 मधलं आहे ना, ते 3 भाजप आणि 1 शिवसेना आहे. याचं फक्त एक टेक्निकल करेक्शन आपण करावं अशी आपल्याला विनंती आहे. पण ह्यातनं अजून एक गोष्ट अधोरेखित होते की शिंदेसोबत युती करणं ही एक प्रकारे काय म्हणतात त्याला मजबुरी बनलेली होती भाजपची मुंबईमध्ये. इतर बऱ्याच ठिकाणी खरं तर भाजपनं शिंदेना सोबत घेतलं नाही. मला याच्यापुढे असं म्हणणे, मतदारांनी स्पष्टपणे सांगितले ठाकरेंना आणि पवारांना की पूर्णपणे एकत्र या. युतीची आघाडीची नाटकं करून अर्धवट राहू नका. नुकसान तुमचं जास्त होते, लोक त्याचा विश्वास ठेवत नाहीत. परत भविष्यात तुम्ही एकत्र राहणं का नाही माहीत नाही असं सुद्धा दिसते. मतदारांनी ठाकरे आणि पवारांना शेवटची सूचना किंवा असं जागा केलं असं माझं असं मत आहे.
की पूर्णपणे एकत्र यावं लागेल. मराठी माणसांनी तुम्ही म्हणताय एकत्र येऊन मतदान केलं शिवसेनेला मनसेला, पण ही सगळी मराठी मतं ज्यांना मिळाली आहेत ते एक राहतील तुमच्यासोबत असा विश्वास आहे तुम्हाला? अगदी अगदी म्हणजे महाराष्ट्र निर्माण सेना शिवसेनेचा तुम्ही विचारताय ना, अगदी अगदी तुमचे नगरसेवक इंटॅक्ट राहतील? आता हा प्रश्न जो सगळ्यांना तुम्ही- वाटतं इकडे असं खरंच, खरंच. की- हा अगदी योग्य हा योग्य प्रश्न विचारलात तुम्ही. हा योग्य प्रश्न विचारलात. आम्ही ठाण्यातही पाहिलेलं आहे काय घडतंय. आज निवडून आलेला एक नगरसेवक सुद्धा टिकवणं, आतापर्यंत कसं ईव्हीएम बॅलेटवर आपण होतो, त्याच्यानंतर याद्यांपर्यंत आलो, याद्यांच्या घोळानंतर आता आपण बिनविरोधवर आलो, आणि बिनविरोध झाल्यानंतर आता आलेल्या नगरसेवकांना टिकवायचं कसं, इथपर्यंत आता ह्या निवडणुकांचं चालू झालेलं आहे. आता भविष्यात म्हणजे सत्तेत वरती आणि राज्यात जे असलेले पक्ष आहेत त्यांना कुठलाही धोका नाही, पण आपले आलेले नगरसेवक टिकवायचे कसे? आता तुम्ही म्हणाल हे 60 ठाकरेंचे नगरसेवक जाणार नाही. मुळात काय झालंय, केंद्रीय नेतृत्व भारतीय जनता पक्षाचं, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना काहीही करून ही आर्थिक महापालिका जी आहे, आर्थिक राजधानीच ना मुंबई, आर्थिक राजधानी आहे, ही आपल्या ताब्यात पाहिजे. काहीही करून देवेंद्र फडणवीसांना ही जबाबदारी टाकलेली होती, त्यात ते यशस्वी झालेत म्हणायला काही पण ते आत्ताचं बहुमत काठावरचं बहुमत आहे, आत्ताचं बहुमत काठावरचं बहुमत आहे, म्हणून मी तो प्रश्न विचारला की जे विरोधक निवडून आलेत ते त्यांच्या पक्षात राहतील की नाही? पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये विकास करण्यासाठी आम्ही वेगळी भूमिका घेत आहोत असं तुम्हाला दिसेल. दुर्दैवाने का होईना महाराष्ट्राच्या दिसेल असं आमचं भीती आहे, आम्हाला ती दिसेल असं ती आहे. नाही, पुढच्या 2 ते 3 दिवसात दिसेल. आणि दुसरं मी सांगू का, नाही बरं का, पूर्ण महाराष्ट्रातले सगळे विरोधी पक्ष भाजपच्या नॅरेटिव्हवर चालले, भाजपच्या बरोबर फरफटत गेले. हे मोठा दावा करतात. तुम्ही जेव्हा मराठा, एक मिनिट अश्विनजी, तुम्ही जेव्हा मराठा नॉन मराठा वाद करताना तेव्हा नॉन मराठा मतं आपोआप तुम्ही एका वेगळी ठिकाणी ढकलता, आणि मराठा मतांमध्ये प्रत्येकाचं शेअरिंग आहे ना. त्यामुळे साऊथ इंडियन असेल, दक्षिणी असेल, राजस्थानी, गुजराती, जैन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा काही वेगळाच आहे. यांचा दावा वेगळाच आहे काहीतरी. आमचं असं मला असं वाटतं शिंदेना जो भाजप त्रास देते तो त्रास बघून कदाचित शिंदेचं असं मतपरिवर्तन होईल की त्यांनी ठाकरेंना सपोर्ट करावा, कारण जर ठाकरेच नाही राहिले तर शिंदेही राहणार नाहीत हे त्यांना माहिती आहे. ठाकरेंचं महत्व आहे म्हणूनच शिंदे एवढी हिंमत शिंदे गटामध्ये अजिबात नाही. त्यांनी सपोर्ट काढणं म्हणजे आता खरं तर त्या जागा जर भाजपने स्वतः लढली असते ना, भाजप स्वतः तिकडून निवडून आली असते, अशा प्रकारचं चित्र आहे ते. मी तुम्हाला सांगतो, शिंदे गटाच्या हात दगडाखाली आहेत ते कुठेही त्यांचा सपोर्ट वगैरे काढण्याच्या वगैरे गोष्टी मी जाऊ शकत नाही. जे आलंय ते त्यांच्यासाठी लॉटरी आहे. आता म्हणतात मुंबईत म्हणजे सगळं शिवसेना आम्ही ओरिजिनल, हे आकडे कमी नाही. 70चा आकडा आहे ठाकरेंचा, 70चा आकडा. खरं सांगायला गेलं तर हे ठाकरेंचं यशच आहे, कारण उद्धव ठाकरे आणखीन राज ठाकरेंच्या विरोधात भाजपनं सर्व काही केलं, पक्ष फोडले, पदं काढून घेतली, सगळं केलं, तरी सुद्धा ठाकरेंचे आणि जे 70-80 येतात म्हणजे गेल्या वेळी 17ला 84 होते आणि आता एकटे उद्धव ठाकरेंचे 60-70 येत आहेत, म्हणजे ठाकरेंचं यशच आहे. आणि त्यावेळी सगळे 84 नंतर फोडले, 9 नंतर फोडले, 9 नंतर फोडले, 84 स्वतःचे होते, त्यावेळी सगळे बळकट करायला, बहुमत बळकट करायला ठाकरेंनी मनसेचे फोडलेले होते नगरसेवक. त्यावेळी एकत्र शिवसेना असताना सुद्धा 84 आणि आज 70 पर्यंत गेलेत, म्हणजे उद्धव ठाकरेंचे सगळ्यात मोठे यश आहे. आणि उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी युती केली त्या युतीचं हे यश आहे. भारतीय जनता पार्टीचे मागच्या वेळेस 84 होते, ते आता आपण 92च्या पुढेच गेलेलो आहोत. अजून 100 आपण गाठू, 100पेक्षा पुढे जाऊ, हे आपण बघितलं पाहिजे. करून तुम्ही 92-84 पुढे गेला, सगळं वापरून, सगळं आर्थिक ताकद वापरून, लक्ष्मीचं दर्शन करून, करून बाळासाहेबांचं नाव वापरून विद्यमान नगरसेवक हे शिंदे गटामध्ये गेले होते. 60 विद्यमान नगरसेवक. आता उरलेले तुम्ही पाहाल तर 20-24 नगरसेवक फक्त शिवसेनेत राहिले होते. ते असताना सुद्धा आज जवळपास 70चा आकडा काढताना हे शिवसेनेचं यश आहे, हे ठाकरेंचं यश आहे. आणि तुम्हाला बसलेल्या लोकांना अजून एक मला असं वाटतं, हा पुढचा धोका लक्षात येत नाही आहे, जो काय हा सुवर्ण गोल्डन कॅरोडॉल म्हटलं जाते, मुंबई, पुणे, नाशिक आणि नवी मुंबई, ह्याच्यात जर इतर भाषिक मतदारसंघ वाढले, आता ज्यावेळी पुढच्या भविष्यामध्ये लोकसभा विधानसभेचं परत हे होईल त्यावेळी इथला आमदार खासदार होईल. पुण्यामध्ये भाजपा बहुमतापासून केवळ 3 जागा दूर आहे, त्यामुळे भाजपनं स्वबळावरती पुण्यात सुद्धा बहुमताच्या दिशेनं वाटचाल केलेली आहे. पुण्यात भाजप 80 आणि भाजप 80 असं चित्र आहे. मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची आघाडी सुद्धा वाढती पाहायला मिळते. मुंबईमध्ये मनसेची आघाडी ही 8 जागांची आहे. पुण्यामध्ये भाजप 80, शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी 7 जागी, म्हणजे एक प्रकारे
अजितदादा डबल डिजिट सुद्धा गाठू शकलेले सध्याच्या नाहीये घडीला असं तसंच चित्र चित्र दिसतंय. दिसतंय. पुण्यामध्ये पण एका एक प्रकारे- बाजूला आपण पुण्याची चर्चा पण करूया. एका बाजूला अश्विन आपण म्हणतो की ठाकरे एकत्र आल्याने काही फरक पडला नाही, पण हा धक्का या निवडणुकांचे जे निकाल किंवा कल समोर येतात, हा जास्त धक्का कुणासाठी आहे? ठाकरेंसाठी आहे का शिंदेसाठी आहे? तुम्ही पुण्याविषयी बोलताय नाही, मी मुंबईबद्दल बोलते. ठाकरेंनी सुद्धा सावध व्हावं असं आहे. आणि शिंदे साहेब निदान या महानगरपालिकेपुरते तरी भाजप आता त्यांनी किती मतं कोणाची खाल्लीत ते बघावं पण लागेल. त्यांच्याकडनं नवी मुंबई पण गेली आहे, बरोबर, शिंदेकडनं. गेलेली आहे. ठाण्याची पण दोलायमान अवस्था आहे आणि मुंबईत तर ते 3ऱ्या क्रमांकाला आलेत आता. उद्धव साहेबांचे किती उमेदवार आता एकनाथ शिंदेनी पाडले सुद्धा आहेत, त्याची अजून यायची आहे. पण मला असं वाटतं मुंबईपुरतं एकनाथ शिंदेची गरज भाजपला संपली आहे असं म्हणायला हरकत नाही. हा दोघांनाही इशारा आहे. दोघांना खरं- म्हणजे कोणाकोणाला? शिंदेंना पण आहे आणि ठाकरेंनाही आहे. त्याचं कारण असं की गणेश नाईकांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची वाटचाल चालू होती ही आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं किंवा मराठी अस्मिता आणि ठाकरे ब्रँड या मुद्द्यावर मुंबईची सत्ता आपण मिळवू शकत नाही. हे हा इशारा ठाकरे बंधूंना मतदारांनी दिलेला आहे. आणि या पुढच्या ठाकरेंना काळात इशारा दिला असं तुम्ही म्हणताय. मला मुंबईवरनं एक छोटासा मुद्दा घ्यायचा आहे. मी बल्लाळ सरांकडे येते किंवा भोगरेचं कोणी याचं उत्तर द्या की आपण सातत्यानं म्हणतो आहोत की ठाकरे बंधू एक आले, ठाकरे बंधू एक आले, त्यांना फायदा झाला की नाही. पण जर ठाकरे बंधू एक आले नसते, जर ठाकरे बंधू एक झाले नसते, तर तो फटका भाजपला बसला असता का तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बसला असता, जर ठाकरे एकत्र लढले नसते तर? नाही, शिंदेना फायदा झाला असा मला स्वतःला असं वाटतं. परंतु मला पण मग शिंदेचा फायदा कुणासाठी अडचणीचा ठरला असता? नाही, अडचणीच त्यांची पोझिशन जरा कन्सॉलिडेट झाली असं. आत्ता जी पोझिशन आहे ही डेफिनेटली एकनाथ शिंदेना अपेक्षित नव्हती. त्यांना एवढा कमी मिळतील असं वाटलं नव्हतं. मला सर्वात महत्त्वाचं काय वाटतं आणि मला असं वाटतं की तो त्याच्यावर आता इथे बरेच एक्सपर्ट्स आहेत की ह्या महापालिका निवडणुकांचा इम्पॅक्ट राज्याच्या पुढच्या राजकारणावर होणार आहे. कारण एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना पुन्हा रिपोझिशन करावं लागणार आहे स्वतःला. आणि ते कसं रिपोझिशन करतायत, त्यांच्याकडे भारतीय जनता पक्ष कसं बघणार आहे, ह्याच्यावर सुद्धा या निवडणुकीचा आपल्याला विचार करू. कुबड्यांची आठवण केली होती अमित शहांनी जेव्हा या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले होते. आणि मला आठवतंय वरळी डोममध्ये त्यांचं ते भाषण झालेलं होतं. आपण खरं तर केशव उपाध्ये पण आलेले आहेत, तर त्यांना विचारूया. तर त्यांनी त्या कुबड्यांची गरज नाही लागायला पाहिजे भाजपला. मला एक्झॅक्ट वर्डिंग आता आठवत नाही आहे, पण असं या आशयाचं त्यांचं विधान होतं. हा निकाल तुमच्या 2 मित्र पक्षांना कुठला संदेश वगैरे देणारा आहे का? असं आहे, तिळगुळ संक्रांत सुरू आहे. आम्ही तर खाऊच पण मित्रपक्षाने तिळगुळ आम्ही देतोय. कशाला तुम्ही तिळगुळातले काटे आम्हाला आत्ता विचारताय? नाही, प्रश्न काट्याचा प्रश्न काय विचारताय? उत्तर देतो ना मी. ठीक आहे, उत्तर देतो ना मी. ठीक आहे, त्याचं उत्तर देतो ना. सुरुवात करूया. मुंबईमध्ये पहिल्यांदा, माहिती नाही तुम्ही महायुती म्हणता, पण इतिहासात पहिल्यांदा कदाचित भाजपचा महापौर भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार, याच्याबद्दल मुंबईच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर व्हायला मला आता काय, आणि भारतीय जनता पार्टीचा मराठी महापौर व्हायला इतिहासातली पहिली वेळ ही होतीये. ह्याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका बाळगायचं कारण नाही. म्हणजे फायनल झालंय. नाही, फायनलचा प्रश्नच नाहीये. भाजपचा होणार आहे फायनल झालंय का? नाही, असं आहे की ज्या पद्धतीचे निकाल आले त्याच्यात एक सर्वसाधारण कुणाला हे कळणारे आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर मुंबईमध्ये पहिल्यांदा घडेल. ह्याच्याबद्दल सांगायचं कारणच नाही ह्याच्यामध्ये. नाही, तुम्ही प्रवक्ते आता, त्याच्यामुळे हा अधिकृत शब्द की भाजपचा आणि मराठी महापौर, मी तुम्हाला तेच सांगतोय, मराठीच महापौर. मी नाही, एक मिनिट. केशवजी तुमचं अभिनंदनच केलं पाहिजे. कारण ABPच्या या महत्त्वपूर्ण आणि अशा प्रतिष्ठित व्यासपीठावरून तुम्ही BJPचे वरिष्ठ प्रवक्ते आहात आणि ही अधिकृतपणे तुम्ही जाहीर केलं. मला वाटतं ही तुमच्या चॅनलवरनं गेलेली ब्रेकिंग न्यूज आहे की BJPचाच महापौर भारतीय होणार. जनता पार्टी असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं गेल्या अनेक वर्षाचं स्वप्न होतं. गेल्या 40 वर्ष या ठिकाणी आम्ही अतिशय एक छोटा भाऊ, आणि तिथून जी आमची सुरुवात झाली ती करत इतक्या मोठ्या ठिकाणी आज आम्ही त्या आलो. आज इतकं मोठं यश भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ह्याच्यावरती 100च्या वर जात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईकरापासून म्हणजे एक नक्की आहे, त्यामुळे दोघांत चर्चा होईल, महायुतींच्या चर्चा होईल. पण जे स्वप्न आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी बघितलं होतं, भारतीय जनता पार्टीचा महापौर मुंबईमध्ये
आला पाहिजे. मला असं वाटतं ते स्वप्न पूर्ण व्हायला आता काही अंतर बाकी. एक छोटीशी आकडेवारी फक्त सांगते. 2012 सालची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा भारतीय जनता पक्ष 32 जागांवरती निवडणूक जिंकलेला, 32 नगरसेवक होते. 2017च्या निवडणुकीत भाजपचे 82 नगरसेवक विजयी झाले आणि आज अशी परिस्थिती आहे की 2024 साली भाजपचे 92 नगरसेवक, आकडा वाढू शकतो कमी होऊ शकतो, पण या घडीला भाजपचे 92 नगरसेवक हे मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. केशवजी, तुम्ही येण्याच्या आधी इथे एक चर्चा रंगलेली होती की इथे कोणालाच खात्री नाही, म्हणजे तुमचे जे विरोधातली मंडळी आहेत त्यांना खात्री नाही की त्यांचे नगरसेवक त्यांच्याकडेच राहतील की नाही. तुमचा काय प्लॅन आहे? मुळामध्ये असं आहे की या ठिकाणी पहिली गोष्ट, भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुती आहे. आमच्या महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे, त्यामुळे सगळीकडे राहायला काय आम्हाला अडचण वाटत नाही. त्यामुळे आम्हाला असं कुणी आमच्याकडे येत असेल, सर्व निकाल आल्यावर आपण बोलू. शेलारांची प्रतिक्रिया केली. प्रतिक्रिया पुन्हा एकदा पाहूया, तुम्ही कंटिन्यू कराल. नाही असं आहे की जर कुणी आमच्याकडे, आम्ही तर कधीच आम्ही कोणाला हे केलंय. जर भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुती मुंबईसह सर्व ठिकाणी एक चांगलं, जिथं जिथं काही ठिकाणी आम्ही वेगळे लढलो हे मान्य आहे मला, पण बहुतेक ठिकाणी स्पष्ट बहुमत आम्हाला मिळतंय. त्यामुळे अशा पद्धतीचं कुणीतरी राहील की नाही याच्या त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विषय हा करायची गरज आहे. भाजपची केंद्रातही सत्ता आहे, राज्यातही सत्ता आहे. तसं म्हटलं तर स्पष्ट बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळायलाच पाहिजे होतं. आता जे कुबड्याची गरज लागणार नाही, पण आता कुबडे घ्यायला लागणार ना. आता कुठे मुंबईत मॅजिक फिगर गाठायला. तुम्हाला मुंबईमध्ये निवडणूक पूर्व युती आम्ही केली होती शिवसेनेसोबत. त्यामुळे स्वाभाविकपणे इथे कुबड्याचा विषयच येत नाही. तुमच्या मनात जी गणित आहेत की स्पष्ट बहुमत कामी आहे, असं आम्ही लढवलं 130 जागा, त्यापैकीच आम्ही 100 जागा आम्ही जिंकत असू, तर मला असं वाटतं हा खूप मोठा विजय आहे. तुम्हाला 82 होत्याच होत्या ना मग. नाही एक मिनिट फार काय वाढलं नाही. नाही असं पुन्हा आता बघा, तुम्हाला आमचं यश मान्य करायचं असेल तर जरूर करा, आमचा काय ऍक्शन नाही. यश आहे तुमचं, पण ते 200 त्यावेळी 200 सत्ता बघितली केंद्रातली आणि राज्यातली, तर तुम्ही आणि पुढे जायला पाहिजे. मग ऐकून घ्या ना, 227 जागा आम्ही 2017 साली लढलो होतो आणि त्या 227 पैकी 82 आल्या होत्या. आता लढतोच आम्ही 137 आहे. जर आम्ही 137च लढत असू आणि त्यामध्ये 100 आम्ही पेक्षा अधिक जिंकत असू आणि तरी त्याला जर यश तुम्हाला म्हणायचं नसेल आणि मग तुमचं यश कमी आहे, यश आहे, म्हणणं नाहीये. नुकसान झालं असं म्हणायचं तुम्हाला? ते उत्तम निवडून येत आहेत, कुठे नुकसान आहे? आता तुम्ही जी आकडेवारी सांगताय, जर जास्त जागा तुमच्या घेतलेल्या आहेत युतीमध्ये, शिंदेंनी 90 जागा लढवलेल्या आहेत. 90 पैकी त्यांचा परफॉर्मन्स जो आहे. एक सगळ्यात महत्वाचं गणित लक्षात घ्या. अनेक वेळा गैरसमज लोकांचे असतात. म्हणजे उद्धव ठाकरेंकडे वारंवार सांगितलं होतं की भाजप आमच्यामुळे, मुळात भाजप त्यांच्यामुळे वाढला, हे सगळ्यात चुकीचं आहे. पण ठीक आहे, आता तो विषय नाही. युती किंवा कोणतीही आघाडी हे 2 राजकीय पक्षांच्या गरजेतनं एकत्र येऊन केलेली असते. कुणाला तरी वाटलं, एकाला वाटलं नाही, एकाला झालं नाही. आम्ही दोघाही राज्यात एकत्र आहोत. आम्हाला दोघांनाही असं वाटलं मुंबईमध्ये, जसं आता ह्याच्यामध्ये मनसे आणि उबाटा झालं, त्यांना काँग्रेस जवळ घ्यावं असं वाटलं नाही. कमळाला हे आता सुचत असेल कदाचित की आम्ही त्यांच्यामुळे वाढलो नाही. हे तुमचं 60 वर्ष, 40, 50, 60 वर्षांनंतरचं हे तुमचं गणित आहे. आकडेवारी आताची काय सांगते आणि आकडेवारी तेव्हाच्याही काय सांगते. 2 खासदारांचा पक्ष कुठपर्यंत आला शिवसेनेच्या जीवावर, ते आम्ही पाहिलेलं आहे. असो नाही, थांबा जरा. आज केशवजी, नवनाथ बन एबीपी माझाचे निवडून आले आणि आता आम्हाला तुम्हालाही बघायचे, ते कधी मिळणार? काय तुमचे चर्चा जोरात आहे? नाही माझं काय होईल, मला असं वाटतं लवकर आमदार व्हाल असं. भारतीय जनता पार्टी तो एबीपीचा आहे, पण तुम्ही माझी सहकारी होते. तुम्हाला तुम्ही वंचित आहात का? असं तुम्हाला का वंचित ठेवलंय? मी उत्तर देतो ना. असं आहे की मुळामध्ये सर्वप्रथम मी नवनाथ बनचं मी अभिनंदन फोन करूनही केलं. मी त्याच्या प्रचारातही गेलो होतो. मी आत्ताही त्याचं अभिनंदन केलं आणि आत्ता तुमच्या एबीपीच्या स्टुडिओतूनही एबीपीचा सहकारी इथला म्हणून आणि माझाही सहकारी म्हणून त्याचा मी मोठ्या मनाने, अतिशय आनंदाने, कारण मला आनंद आहे आमच्यातला कोणीतरी एक त्या ठिकाणी गेला. एकूण 10 नगर आमचे प्रवक्ते यावेळी महापालिका निवडून उभे होते. आता बाकीच्यांचे निकाल येतील. पहिला निकाल आमचा आला, तो जिंकलेला आहे, त्यामुळे त्याचं अभिनंदन. आता शुभेच्छा. आमदार व्हायची अपेक्षा. ठीक आहे, एक मिनिट. दुसरं असं आहे की स्वाभाविक आहे की तुमच्या मनात जे प्रश्न आहेत, असं आहे की त्या सगळ्यामध्ये मी असं मानतो की संघटना नावाची एक आई असते आणि प्रत्येक आईचं आपल्या मुलाकडे, जेवढी मुलं असतील त्या प्रत्येक मुलाकडे लक्ष असतंच. कधी लवकर असतं, कधी उशीर असतं, पण याचा अर्थ त्या आईचं लक्ष नसतं. त्यामुळे आईला ज्यावेळी वाटेल त्यावेळी आई योग्य ती काळजी नक्की या लेकराची घेईल. त्याबद्दल मला माझ्या आईबद्दल पूर्ण खात्री आहे, काही शंका बाळगायचं कारण नाही. पण आईला सांगितलंय म्हणजे तुम्ही मनातलं? उत्तर आहे
मी याच्यावर बोलू इच्छितो. नाही नाही असं आहे की आईला मनातलं सांगितलंय ना. आई आणि मुलाचं नातं असं असतं की आईला काही सांगावं लागत नाही. आई बरोबर तर मुलाला भूक कधी लागली, मुलाला काय हवं असतं हे सगळं आईला माहिती आहे. माँ सब जानती है. आपल्याकडे सोबत भारती एक मोठा निकाल घेऊन आली आहे. चालू ठेवा. पण वसई विरारमध्ये सांगण्यासारखं खूप आहे. खरं तर तिथे 60 उमेदवार विजयी घोषित झाले आहे भव्याचे. 66 त्यांची आघाडी आहे. म्हणजे आता 6च फक्त त्यांचे निकाल लागायचे राहिले. सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की 15 प्रभाग म्हणजे अबकडं जे असतात त्या 15 प्रभागात भव्याच्या उमेदवारांचा क्लीन स्वीप आहे. 15चे 15 प्रभाग त्यांनी जिंकलेले आहे आणि दुसरा मोठा पक्ष तिथे भाजप आहे जो आत्ता 48 जागांवर आहे. त्यामुळे वसई विरार एक अशी महानगरपालिका की जिथे भाजप किंवा मित्र पक्षांना आघाडी मिळत नाही, बहुमत मिळत नाही. सत्ता कुणाची ते बवियाची आणि 4 जण आय थिंक मनसेचे त्यांच्यासोबत आहेत. पुढची प्रतिक्रिया घेऊया अश्विनी. खरं एक त्यापूर्वी एक अपडेट येते. वसई विरारमध्ये बवियाची एखादी सत्ता या संदर्भातली आणखी एक अपडेट आपल्या समोर येते. 60 उमेदवार एकूण जिंकलेले आहेत आणि या बवियाच्या विजयाबद्दल एक आपण ढोलताशी आता होऊन जाऊ देत जरा बवियाची, कारण एखादी सत्ता आलेली आहे वसई विरारमध्ये. आपण ढोलताशांचा गजर आता इकडे करणार आहोत, कारण 60 जागी सध्याचं सगळं जे वातावरण आहे ज्ञानदा त्याच्यामध्ये बवियाने एखादी सत्ता वसई विरारमध्ये मिळवणं, 60 जागी विजय मिळवणं ही त्या अर्थी खूप मोठी गोष्ट मानली जाईल नक्कीच. आणि त्याच्यामुळे बवियाची इकडे एखादी सत्ता आणि आता ढोलताशांचा गजर. मगाशी सुद्धा एक मुद्दा चर्चेत आला होता, मुंबईच्या बाबतीतलाच आहे. तर मी या पॅचमध्ये येते थोडीशी की धार्मिक मुद्द्यावरनं मराठीच्या मुद्द्यावरती निवडणूक जाणं किंवा ती ठाकरेंनी नेणं हे त्यांच्या फायद्याचं ठरलंय काय? 69 जागा आहेत सध्या दोन्ही ठाकरेंच्या मिळून. म्हणजे एवढ्या जागा जिंकल्या तर त्यांना फायदा झालेला आहे. ते नेणं बरोबर होतं का? तर ते बरोबर नाही. कारण हे कोणत्याही निवडणुकीमध्ये आणि खास करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की नितेश राणेंची एक पोस्ट आली आहे, जो हिंदू हित की बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा. आपण त्याच मुद्द्यावरती खरं तर बोलतोय की धर्म महापौर कोण होणार, कुठल्या धर्माचा होणार, तिथून या निवडणुकीला सुरुवात झाली आणि मग ती मराठी अस्मितेपर्यंत. बरोबर आहे. मला तेच म्हणायचं की धर्माचा उपयोग आणि त्याचा वापर होता कामा नये. आणि जसं वसई विरारचं तुम्ही आता सांगितलं की जी क्लीन स्वीप मिळाली, तर ही अतिशय स्थानिक निवडणूक असते आणि त्या स्थानिक निवडणुकीमध्ये स्थानिक विषय घेतले तर असं यश मिळू शकतं. त्याला तुम्हाला वेगळे वेगळे असे एक याची गरज. मला फक्त केशव उपाध्यायांना त्यांनी एक चेंज केलेलं आहे, ते मला विचारत होतं की मगापासून की महायुतीचाच महापौर होणार आणि तुम्ही पहिल्यांदा असं डिक्लेअर केलं की तो भाजपचा होणार आहे. मी चेंज काही केलं नाही. मी असं म्हणालो की ज्या पद्धतीने गेले अनेक वर्षापासून आम्ही मुंबईमध्ये छोटे भाऊ होतो, मुंबईमध्ये तशा अर्थाने आम्ही काही फार मोठं यश मिळवत नव्हतो. 2017 साली पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला 82 जागा मिळाल्या. तेव्हा महापौर पद घेता येणं शक्य असूनही त्यावेळी